नमस्कार, शुभ सकाळ. मी गार्गी गोरेगावकर. न्यूज 18 लोकमत मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते. तर आता बुलेटिन मध्ये पाहूयात बातम्या 36 जिल्ह्यांच्या. किनारपट्टी घाटमाथ्यावर आज पावसाचा जोर कायम राहण्याचा अंदाज आहे. प्रामुख्याने पुणे आणि सातारा जिल्ह्याच्या घाट परिसरात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवलाय. मुंबईसह राज्यातील इतर भागातही पावसाने जोर धरलाय. मुंबईत मागील 2 दिवसांपासून संततधार पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे मुंबई, पालघरसह ठाण्याला आज मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय. खडकवासला धरणातून अजूनही 45,000 क्युसेक्सने विसर्ग सुरू आहे. त्यामुळे मुठा नदीकाठच्या नागरिकांना पूर परिस्थितीचा सामना करावा लागू शकतो. खडकवासला धरणाचा पाणीसाठा आता 74% खाली आणण्यात आलाय. नदीपात्राजवळच्या परिसराला पुराचा धोका असल्यामुळे नागरिकांचं स्थलांतर देखील करण्यात आलंय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिल्ली दौरा तुर्तास रद्द केलाय. पुण्यातील पूरस्थितीची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री आज पुणे दौऱ्यावर असणार आहेत. मुख्यमंत्र्यांकडून सातत्यानं राज्यातील पाऊस आणि पूर परिस्थितीचा आढावा घेतला जातोय. भुसावळच्या हतनूर धरणाचे 14 दरवाजे उघडण्यात आले. 60,777 क्युसेक्स वेगानं पाण्याचा विसर्ग होत असल्यानं तापी नदीच्या पाणीपातळीमध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. वर्ध्यातील धरण क्षेत्रामध्ये जोरदार पाऊस पडत असल्यामुळे लोअर वर्धा प्रकल्पाचे 5 दरवाजे उघडण्यात आले आहेत. पावसामुळे नदी नालेही दुथडी भरून वाहत आहेत. त्यामुळे वर्धा, देवळी आणि आर्वी तालुक्यातील नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. नाशिकच्या गोदावरी नदीतील पूर परिस्थिती कायम आहे. गंगापूर धरणातून 8,000 क्युसेक्सने विसर्ग सुरू आहे. गंगा नदीतील सर्व मंदिरांना पुराच्या पाण्याने वेढा दिला असून रामकुंड, लक्ष्मणकुंड देखील पाण्याखाली गेले आहेत. मुसळधार पावसामुळे नाशिकच्या गंगापूर धरणातील पाणीसाठ्यामध्ये वाढ झाली आहे. धरणातून 8,000 क्युसेक्सने पाण्याचा विसर्ग केला जातोय. त्यामुळे गोदावरी नदीच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. तर रामकुंडातील मंदिरही पाण्याखाली गेल्यानं नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. मालेगाव तालुक्यातील संवदगाव शिवारामध्ये गिरणा नदीला पूर आलाय. या पुराच्या पाण्यामध्ये मासे पकडण्यासाठी गेलेले 10 ते 12 जण अडकले आहेत. याची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले असून युद्धपातळीवर बचाव सुरू करण्यात आलाय. बुलढाणा जिल्ह्यातील जटाशंकर धबधबा प्रवाहित झालाय. ऐन श्रावणाच्या सुरुवातीला धबधबा प्रवाहित झाल्यामुळे पहिल्या सोमवारपासून या धबधब्यावर पर्यटकांची गर्दी पाहायला मिळतेय. पर्यटक निसर्गाचा आनंद घेण्यासाठी धबधब्याकडे वळताना दिसतायत. ठाणे जिल्ह्याची तहान भागवणाऱ्या बारवी धरणात 92% पाणीसाठा जमा झालाय. पावसाचा जोर कायम राहिल्यास बारवी धरण पूर्ण क्षमतेने भरण्याची शक्यता आहे. त्यामुळे ठाणेकरांची जलचिंता ही आता मिटली आहे. शनिवार आणि रविवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या 7 जलाशयातील पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. मुंबईच्या धरणातील पाणीसाठ्यात 89% हा पाणीसाठा गेलाय. तर पालिकेचे मध्य वैतरणा धरण ओसंडून वाहू लागले आहे. त्यामुळे मुंबईकरांची पाणी पुरवठ्याची चिंता मात्र आता मिटली आहे. जळगावच्या भुसावळ शहरामध्ये दमदार पावसाने हजेरी लावली आहे. भुसावळ तालुक्यात 9 तासामध्ये 39 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. यंदा सरासरीच्या तुलनेमध्ये 147% पाऊस झाल्याची नोंद महारेरानं केली आहे. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्यासाठी केंद्र सरकारवर दबाव वाढत असताना 98वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन भरवण्याचा मान हा राजधानी दिल्लीला यावेळेस मिळालाय. मुंबई मराठी साहित्य संघाच्या बैठकीमध्ये साहित्य संमेलन दिल्लीला घेण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आला. तब्बल 70 वर्षांनी दिल्लीमध्ये पुन्हा एकदा मायबोलीचा जय जयकार होताना पाहायला मिळणार आहे. मुंबई विद्यापीठाच्या पदवीधर मतदारसंघातील बहुप्रतीक्षित सिनेट निवडणुकीचा कार्यक्रम अखेर विद्यापीठानं जाहीर केलाय. त्यानुसार आता ही निवडणूक 22 सप्टेंबरला होणार असून 2 वर्षांनी विद्यापीठाला पदवीधर सिनेट सदस्य मिळण्याची आशा आहे. विधानसभा निवडणुकीची जागा वाटपासाठी महाविकास आघाडीतील प्रमुख 3 घटक पक्षांची बैठक येत्या 7 ऑगस्ट रोजी मुंबईमध्ये होते. तर माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या जयंतीचं औचित्य साधत येत्या 20 ऑगस्टला राहुल गांधी, मल्लिकार्जुन खरगे, शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये मुंबईत महाविकास आघाडीचा मेळावा होणार आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे ॲक्शन मोडवर आले आहेत. राज ठाकरे 2 दिवसीय सोलापूर दौऱ्यावर आहेत. आज सकाळी 11 वाजता विधानसभा मतदारसंघाची ते आढावा बैठक घेणार आहेत.
राष्ट्रवादी अजित पवार गटाची आज सकाळी 11 वाजता पत्रकार परिषद होणार आहे। यावेळी सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ यांच्यासह सर्व नेते उपस्थित राहणार आहेत। पावसामुळे फळभाज्यांची आवक कमी झाली असून ग्राहकांकडून फळभाज्यांना मागणी कमी झाली आहे। टोमॅटो, मिरची, घेवडा, ढोबळी मिरची यांच्या दरामध्ये घट झाली आहे। अन्य फळभाज्यांचे दर स्थिर असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली आहे। राज्य परिवहन महामंडळाच्या विविध आगारातून श्रावणी सोमवारच्या निमित्तानं तीर्थक्षेत्री जाण्यासाठी श्रावणात एसटी संघे तीर्थाटन हा अभिनव उपक्रम सुरू करण्यात आला आहे। या माध्यमातून ज्येष्ठ नागरिक, महिला यांना मोफत आणि माफक दरामध्ये तीर्थाटनाचा आनंद घेता येणार आहे। मध्य, पश्चिम आणि कोकण रेल्वे प्रशासनानं गणेशोत्सवाच्या निमित्तानं विशेष रेल्वेगाड्या सोडल्यात। त्याचं आरक्षण सुरू झाल्यानंतर काही मिनिटातच प्रतीक्षा यादी पूर्ण झाली आहे। मुंबई ते सावंतवाडी दरम्यान धावणाऱ्या सर्व रेल्वेगाड्यातील आरक्षणासाठी भली मोठी प्रतीक्षा यादी आहे। बहुप्रतीक्षित कुलाबा ते आरे मेट्रो 3 मार्गिकेच्या दुसऱ्या टप्प्याच्या कामालाही वेग आलाय। या मेट्रो मार्गिकेतील बीकेसी ते कुलाबा या दुसऱ्या टप्प्यातील मार्गाचं 86% अधिक काम पूर्णत्वास आलंय। त्यामुळे या मार्गाचं कामही पूर्ण होऊन तो लवकरच मुंबईकरांसाठी खुला होण्याची अपेक्षा आहे। मुंबईतील बेस्ट बसची अपुरी संख्या, त्यामुळे बस थांब्यावर लागणाऱ्या रांगा, वाहतूक कोंडी या समस्यांमुळे प्रवासी कंटाळले असून त्याचा फटका बेस्ट उपक्रमाला बसू लागलाय। 2009 मध्ये असलेली बेस्टची 44 लाखांची प्रवासी संख्या आता 2024 पर्यंत 35 लाखांवर येऊन पोहोचली आहे। मागील 15 वर्षांमध्ये 9 लाख प्रवासी घटले असून त्याचा मोठा परिणाम हा महसुलावरही होताना दिसतोय। राज्य सरकारच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी संपूर्ण मुंबईतून आतापर्यंत सुमारे 6 लाख अर्ज दाखल करण्यात आले आहेत। छाननीसाठी प्रत्येक विभागामध्ये स्वतंत्र कक्ष सुरू करण्यात येणार आहेत। प्रतितास 40 अर्जांची छाननी करण्याचे आदेश पालिका प्रशासनाने दिले आहेत। महापालिकेचे उत्पन्नाचा स्रोत आटत चालला असतानाच प्रशासकीय राजवटीमध्ये कोट्यावधींचा प्रकल्प मंजुरीसाठी येत आहेत। मुदत ठेवी 83,000 कोटी असताना खर्चाचा आकार हा मात्र 2 लाख कोटींच्या घरामध्ये गेलाय। त्यामुळे भविष्यात कर्मचाऱ्यांचे पगार देता येतील की नाही अशी भीती आता व्यक्त केली जाते। आरटीई अंतर्गत खासगी शाळांमधील 25% रिक्त जागांवर प्रवेश प्रक्रिया सुरू आहे। ऑनलाईन लॉटरीद्वारे प्रवेश जाहीर झालेल्या 93,000 विद्यार्थ्यांपैकी सुमारे 50,000 विद्यार्थ्यांच्या पालकांनी कागदपत्र पडताळणी पूर्ण केली असून शाळांमध्ये प्रवेश निश्चित केलाय। प्रवेश घेण्यासाठी आज शेवटची संधी असून त्यानंतर प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांसाठी प्रवेश प्रक्रियेला सुरुवात होणार आहे। शैक्षणिक वर्ष 2024-25 अंतर्गत 11वी प्रवेशाची पहिली प्रवेश यादी आज ऑनलाईन पद्धतीने जाहीर होणार आहे। या यादी अंतर्गत 5 ते 8 ऑगस्ट पर्यंत प्रवेश निश्चित करता येतील। पहिल्या श्रावणी सोमवारच्या निमित्तानं हिंगोलीतील औंढ नागनाथ येथील नागनाथ मंदिरामध्ये भाविकांची मांदियाळी पाहायला मिळाली। मंदिराच्या परिसरात भाविकांच्या उपस्थितीमध्ये मोठ्या प्रमाणात उत्साहाचं वातावरण निर्माण झालं। देवस्थानाच्या विश्वस्तांच्या हस्ते महापूजा आणि दुग्धाभिषेक देखील करण्यात आला। आज श्रावण महिन्यातील पहिला सोमवार आहे, त्यानिमित्तानं सर्वत्र उत्साह पाहायला मिळतोय। छत्रपती संभाजीनगरातील कृष्णेश्वर मंदिरात पहाटेपासून भाविकांची गर्दी पाहायला मिळते। पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये भारतीय हॉकी संघाने दमदार कामगिरी केली आहे। सामना बरोबरीत सुटल्यानंतर शूटआउटमध्ये भारतानं पुरुष हॉकी स्पर्धेत ब्रिटनला 4-2 असं नमवलंय। या शानदार विजयासह भारतानं ऑलिम्पिक स्पर्धेत सलग दुसऱ्यांदा उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे। विरोधक सातत्यानं भाजप नेत्यांबद्दल गैरसमज पसरवत असून त्यासाठी त्यांनी श्याम मानव आणि मनोज जरांगेंना अंगावर सोडल्याची टीका राज्यसभा खासदार अनिल बोंडे यांनी केली आहे। तर ज्यांच्या सांगण्यावरून जरांगे बोलतात ते मराठा समाजाचेच मुख्यमंत्री होते असा टोला शरद पवारांचं नाव न घेता त्यांनी लगावलाय। महाराष्ट्र दौऱ्यावर असलेल्या अजित पवारांनी ठाकरे फडणवीसांच्या टीकेवरती प्रतिक्रिया दिली आहे। आता कोण कुणाला ढेकून म्हणतंय आणि काही म्हणतंय एकमेकांचे कपडे काढायचे बाकी ठेवलेत। या प्रकरणी सत्ताधारी आणि विरोधकांनी लक्ष घालण्याची गरज आहे असं सुद्धा त्यांनी म्हटलेलं आहे। सगळ्या गोष्टी पैशात विकत घेता येत नाही, कर्तृत्व आणि सुरक्षितताही पाहिजे अशा शब्दामध्ये सुप्रिया सुळे यांनी लाडकी बहीण योजनेवरती टीका केली आहे। महाविकास आघाडी सरकारनं आपल्यावर राज्य गुन्हेगारी मुक्त करणार अशी घोषणा त्यांनी केली आहे। महिलांना सन्मान राखणं, सन्मानानं वागणूक देणं ही आमची जबाबदारी आहे असं सुद्धा त्या म्हणाल्या आहेत।
लाडकी बहीण योजना सुरू झाल्यापासून महाविकास आघाडीचे नेते अर्थतज्ञ झाले असून त्यांना राज्याची आर्थिक चिंता सतावू लागली आहे। त्यांनी ही चिंता करू नये असा टोला सुधीर मुनगंटीवार यांनी लगावलाय। ही योजना कोणीही बंद करू शकत नाही असं सुद्धा ते म्हणाले। निवडणूक झाली की लाडकी बहीण योजना बंद होणार असं विरोधक म्हणतात, पण ही योजना चालू ठेवण्याची धमक विरोधकांमध्ये नाही। त्यामुळे विरोधक सत्तेत आले तर योजना बंद होणार असं वक्तव्य छगन भुजबळ यांनी केलंय। लाडकी बहीण योजना आणि इतर योजना अविरतपणे सुरू राहण्यासाठी महायुतीची सत्ता येणं गरजेचं असल्याचंही ते म्हणाले। म्हाडा लोकसभेनंतर माण विधानसभेसाठी मोहिते पाटलांनी फिल्डिंग लावली आहे। यावर बोलताना माझ्या विरोधात फिल्डिंग लावण्याइतकी त्यांची तब्येत फिट नाही, त्यासाठी बॉडी मेंटेन असावी लागते असा टोला जयकुमार गोरे यांनी लगावलाय। माझ्या तालुक्यात त्यांचा काही उपयोग होणार नाही असं सुद्धा ते म्हणाले। अमरावतीत जिल्हा नियोजन सभेमध्ये आमदार बच्चू कडू आणि आमदार रवी राणा यांच्यामध्ये चांगलाच कलगीतुरा रंगल्याचं पाहायला मिळालं। बच्चू कडू यांच्या असलपूर येथील फिनेल मिल गेल्या कित्येक वर्षांपासून बंद होती, ती सुरू करण्यासाठी सरकारनं मंजुरी दिली। त्यासाठी आमदार रवी राणा आणि चंद्रकांत पाटील यांचे आभार मानले। तेव्हा आमदार बच्चू कडू यांनी 6 महिन्याआधीच याला मंजुरी मागितल्याचं आणि मिळाल्याचं सांगितलं आणि दोघांमध्ये बाचाबाची झाली। गोंदिया भंडारा जिल्ह्यामध्ये विधानसभेच्या जास्तीत जास्त जागा भाजप लढवणार, तर गोंदिया विधानसभेवर आमचा दावा असल्याचं वक्तव्य आमदार परणीय फुके यांनी केलंय। त्यासाठी मोर्चे बांधणी सुरू झाल्याचं सुद्धा त्यांनी सांगितलंय। गोंदिया जिल्ह्यातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर अडकलेल्या खड्ड्यांच्या आणि पडलेल्या खड्ड्यांच्या निषेधार्थ काँग्रेसनं आंदोलन सुरू केलंय। यावेळी काँग्रेस खासदार प्रशांत पडोळे यांनी पदाधिकारी आणि अधिकाऱ्यांना जमिनीत गाडण्याची भाषा केली होती। यावरून परणीय फुके आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं। नवे खासदार आहात, काँग्रेसच्या नेत्यांप्रमाणे तुम्हीही अहंकारी होऊ नका असा सल्ला देत परणीय फुके यांनी खासदार पडोळे यांना टोला लगावलाय। नागपूरच्या रामनगर परिसरामध्ये भाजप युवा मोर्चाकडून अनिल देशमुखांविरोधात बॅनरबाजी करण्यात आली। फडणवीसांच्या फोटोखाली विकास वृत्ती तर अनिल देशमुखांच्या फोटोखाली वसुली बुद्धी लिहिण्यात आलाय। हा फोटो अनिल देशमुख यांनी सोशल मीडियावर शेअर करत फडणवीसांवर टीका केली आहे। जनता जनार्दनानं हे लक्षात ठेवावं असं सुद्धा त्यांनी म्हटलेलं आहे। मुंबईतल्या दहिसरमध्ये एका गृहनिर्माण सोसायटीतल्या राड्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। सोसायटीच्या मासिक बैठकीमध्ये सदस्य आणि अध्यक्षांमध्ये चांगलंच जुंपलं। यावेळी झालेल्या मारहाणीमध्ये आणि हाणामारीमध्ये सोसायटीच्या अध्यक्षानं एका सदस्याचा अंगठा चावून तोडला। या प्रकरणी पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे। बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव बस स्थानकामध्ये स्वच्छता करत 100 झाडं लावण्यात आली आहेत। नवसंकल्प ग्रुपच्या मदतीनं विद्यार्थी आणि नागरिकांनी हे अभियान राबवलंय। यानंतर एक